हिमालयाच्या डोंगर रांगा हे महाविलक्षण असे गारुड आहे. या प्रदेशात फिरायला जाणाऱ्या माणसांना ते भारून टाकते. एखादा संमोहक काही मिनिटांमध्ये स्टेजवर एखाद्याला संमोहित करतो. हिमालयाच्या परिसरात गेल्यानंतर नेमके तेच घडत असते. हिमालयात कुठेही जा, तेथील निसर्ग तुम्हाला भारून टाकतो. माणसे त्या भूमीच्या प्रेमात पडतात. त्या परिसरात परत परत जावे असे माणसांना वाटत राहते. माणसे तेथे जातही राहतात. खूप उंचीपर्यंत गेलेल्या चीड पाईनसारख्या सरळ सोट झाडांच्या प्रेमात माणसे पडतात. अतिवृष्टी, भूस्खलन, वणवे यामुळे येथील वृक्षवैभव वेगाने नाहीसे होऊ लागले आहे. हिमपर्वताचे वेगळेपण, तेथील भव्य निसर्गशिल्प शिल्लक राहायला हवे. यासाठी पर्यटकांनी कोणती पथ्ये पाळायला हवीत यावर मात्र फारसा विचार होत नाही. पर्यटक स्वतःहून काही करतील याची शक्यता नाही. त्यांना शहाणे जागरूक करण्याचे प्रयत्न कोणत्याही खाजगी किंवा सरकारी यंत्रणेकडून होताना दिसत नाहीत. हिमालयातील पर्यटनाचे परिणाम काय होणार आहेत याविषयीची माहिती प्रवाशांपर्यंत पोचायला हवी. उजाड, भकास होत जाणाऱ्या डोंगर रांगातील वृक्षवैभव शिल्लक राहावे यासाठीच्या काही व्यवहार्य कल्पना पर्यटकांसमोर मांडल्या गेल्या तर या समस्या सोडविण्यात काही पर्यटकही सहभागी होतील. पर्यटन उद्योगातून बरेच पैसे निर्माण होत असतात. यातून अनेकांना रोजगार मिळत असतो. पर्यटक वाढायला हवे असतील तर चांगले रस्ते हवेत. तेथे डोंगर उभे कापून रस्ते बनविले गेले आहेत. परिणामी भूस्खलन वाढत गेले आहे. पुढेही ते वाढणारच आहे. डोंगरावरील वनस्पती घसरण्याचे, नाहीशा होत जाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाही. घसरून आलेल्या दगडमातीवर माणसे पटकन रुजणार नाहीत, वेगाने वाढणार नाहीत. हा ऱ्हास थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे भान फार कमी माणसांना आहे. डोंगर उतारांवरील माती, दगड घसरल्यानंतर त्या जागी बुलडोझर्स किंवा तत्सम यंत्रणा पाठवून रस्ता चालू करण्याचे काम तातडीने करण्यात येते. कारण पर्यटक येत राहायला हवेत. प्रदेशात येणारा पैशांचा ओघ चालू राहायला हवा. माणसांनाही नवनवीन प्रदेश पाहायचे असतात. तीर्थस्नानांना, देवळांना भेट द्यायची असते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक तेथे गर्दी करीत राहतात. त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर दुर्दैवाने विचार केला जात नाही. पर्यटकांच्या गर्दीमुळे नजीकच्या भविष्यात जे काही घडण्याची शक्यता आहे ते कल्पनाही करता येणार नाही एवढे भयावह असणार आहे. हे घडू नये यासाठी उजाड होत जाणारे परिसर नव्याने वृक्षवेलींनी झाकायला हवेत. तेथे लागणारे वणवे रोखण्याचे काम व्हायला हवे. पर्यटकांना याची जाणीव होईल यासाठी यंत्रणा निर्माण करायला हवी. हिमालयाच्या डोंगर रांगात करण्याचे काम प्रामुख्याने तेथील संस्थांना, स्थानिक माणसांनाच करावे लागेल. माणसे ज्या प्रदेशात राहतात तेथील आजूबाजूच्या परिसरात जे काही घडण्याची शक्यता आहे त्याविषयी माणसांनी सजग व्हायला हवे. यावर सतत मंथन व्हायला हवे. वृक्ष लागवडीच्या कामाला चालना मिळावी म्हणून माणसांनी विविध कल्पना, निरीक्षणे एका जागी नोंदवून ठेवायला हवीत. स्वतःच्या आवाक्यात असणारे काम करायला हवे. वृक्ष लागवड संवर्धनाचे निश्चित उद्दिष्ट असणाऱ्या टीमचे सदस्य म्हणून एकत्र येऊन संवाद चालू राहायला हवा. पुढील पिढीला शहाणे वृक्ष जागरूक करण्यासाठी नेमके काय करायला हवे याचा शोध घ्यायला हवा. हे घडले तरच परिस्थितीत काही अंशी बदल घडेल. हिमालयाच्या रांगांवरील माती, वनस्पती शिल्लक राहिल्या तरच भारतीयांचे जगणे सुसह्य होईल. ते व्हावे यासाठी जबाबदार नागरिकांनी नेमके काय करायला हवे याची आचारसंहिता तयार करावी लागेल. माणसांनी, निदान स्वतःला शहाणे, जबाबदार म्हणणाऱ्या नागरिकांनी ते नियम पाळावेत. यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करावे लागतील. हिमालयात जे घडत आहे सह्याद्रीच्या तीव्र उतारांवर नेमके तसेच चालू आहे. दुर्दैवाने फार थोडी माणसे त्यावर विचार करतात. विचार करणाऱ्या माणसातील फारच कमी माणसे प्रत्यक्षात कामात सहभागी होतात. वृक्षविनाशाचे भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठीच समूह मनाची निर्मिती करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. धन्यवाद.